याच्यासाठी मी तुला एक दिव्य कथा सांगतो. एक कान्यकुब्ज नावाचं नगर होतं आणि या कान्यकुब्ज नावाच्या नगरामध्ये आजामेळ नावाचा एक ब्राह्मण होता. दिव्य तेजपुंज ब्राह्मण. भगवान परमात्म्याची साधना आराधना करायचा, होम हवन करायचा. एक दिवसचा प्रसंग, शमिद आणण्यासाठी वनामध्ये गेलेले होते, होम करायचा होता. पण दैव योगाने त्या ठिकाणी एक वेश्या आणि एक पुरुष जार कर्म करत असताना त्याच्या नजरेस पडले. परिणाम, याच्या मनामध्ये त्या वेश्येविषयी अभिलाषा निर्माण झाली. त्यानं ती वेश्या आपल्या घरी घेऊन आला. लग्न झालेलं होतं, मुलं बाळ पत्नी आई वडील सर्वांना त्यानं घराच्या बाहेर काढून ती वेश्या घरी आणून ठेवली. परिणाम, तिनं सांगितलं, बाबा एक मी येते पण माझी एक अट आहे, जोपर्यंत धन तुम्हाला आणून देशील तोपर्यंत मी या ठिकाणी राहील. ज्ञानोबा म्हणतात, वेश्या भोगे कवडावेचे मग दारहीचे पुनये तिचे. वेश्याने सांगितलं, जोपर्यंत तुम्ही मला धन आणून देताल तोपर्यंत मी तुमच्या जवळ राहणार. एकदा का धनाचा तुटवडा झाला की मी तुझं घर सोडून जाईल. आणि मग आजामेळानं मान्य केलं ना, घरी राहण्यासाठी तिला ठेवून घेतलं. आता होम हवन आता असं वागत असल्यामुळे त्या ठिकाणी होम हवन आता कोणी करून घेणं, पूजापाठ बंद झाला. दैव योगाने पुन्हा आता पैसा कमी 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 त्या ठिकाणी धन कमी होऊ लागलं. यानं विचार केला, तर धन जर कमवायचं असेल तर चांगल्या मार्गाने कुणी भजन कीर्तन करून कुणी आता देणार नाही. मग त्यांना बाजारामधून एक कुऱ्हाड आणली मोठी. आणि मग ज्या वाटांना अनेक त्या ठिकाणी वाट सुरू वागत असायचे, तो वाट अडू लागला. जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना अडवायचा, जेवढं काही धन असेल तो हिसकावून घ्यायचा बळजबरीनं. मांसाहार करू लागला, मदिरा पिऊ लागला. दैव योगाने अनेक दिवस त्याच्यामध्ये त्याचे निघून गेले. एक दिवसचा प्रसंग, काही संत महात्मे तीर्थयात्रा करण्यासाठी त्या वाटानं निघालेले होते. सायंकाळचा समय होता आणि या रात्रीच्या समयाला कुठंतरी निवारा पाहिजे म्हणून त्या गावामध्ये शिरले. सायंकाळची वेळ होती. जसा गावामध्ये प्रवेश केला तसं त्या ठिकाणी चावडीवर काही हरिभक्तीपरायण मंडळी चावडीवर बसलेली होती. बसल्याबरोबर आता त्यांची काय चर्चा काय एक असन का, रिकामी माणसं म्हटले वट्यावर बसल्यावर काय चर्चा काय चांगली असते का. बसल्या बरोबर याची त्याची निंदा करत बसलेली. तेवढ्यामध्ये हे वारकरी आले. आल्याबरोबर त्यांना पाहिलं, लांबूनच म्हणलं, आले बघा बगळे. वारकरी आले वा, साधना करत करत करत. बाबा ऐका, आम्ही तुमच्या गावामध्ये नवीन आहे, तीर्थयात्रा करायला लागलो. आजची रात्र आम्हाला मुक्काम करायचा इथं. एखाद्या हरिभक्ताचं घर दाखवून द्या म्हणलं. हरिभक्ताचं घर दाखवून द्या म्हटल्याच्या नंतर हे म्हणले, चांगले माणसं आले तर ऐका, आमच्या गावामध्ये एकच वारकरी म्हणले, हरिभक्ती परायण आजामेळ महाराज. आता तो डाकू झालेला होता. तेवढा एकच वारकरी म्हणला. आणि गेलेल्या वारकऱ्याची एवढी सेवा करतो म्हणला तो. तुम्हा दिवसभर केलेला प्रवास तुमचा अजिबात शीन राहणार नाही, तुम्ही जा म्हणले. कुठं घर आहे? समोर जा, डाव्या बाजूला वळा, तिथं एक मोठा आश्रम आहे गावाच्या पलीकडल्या बाजूला, पिंपळाचा वृक्ष मोठा. आणि महात्मा एवढा म्हणले एकांतामध्ये राहतो, तिकडे कुणी फिरकत सुद्धा नाही, त्याची साधना चालू असते. आता डाक वाचल्यामुळे त्याच्या घराकडे कुणी जातच नव्हतं. सर्व वारकरी आता म्हणले चांगलं घर दिसायला लागलं. सर्व ते साधक लोक तीर्थयात्रा करणारे त्या आश्रमाच्या जवळ गेले. जसे आश्रमामध्ये प्रवेश केला पाहिलं, एवढी शांतता त्यांना अनुभवायला आली. वा म्हणले, खरंच महात्म्याचं त्या ठिकाणी घर दिसायला म्हणजे. आणि मग घराच्या समोर त्या आश्रमामध्ये प्रवेश करून हाक मारला, ओ आजामेळ महाराज, आजामेळ महाराज बाहेर या. हाक मारल्याबरोबर आजामेळ आला नाही, पण ती वेश्या बाहेर आली. जरी वेश्या होती पण पूर्वी जन्मीचे संस्कार चांगले होते त्याच्यावर. महात्मा लोक पाहिल्याबरोबर तिनं नमस्कार केला. महाराज कस काय येणं केलं? गावातल्या लोकांनी सांगितलं आई की या ठिकाणी आजामेळ महाराज राहतात. त्यावेळेला ती वेश्या बोलू लागली, त्यांनी चुकीचं सांगितलं. सुरुवातीला जे तुम्ही महाराज लावायला लागलात म्हणले ते नाव चुकीचे म्हणले. हा आजामेळ महाराज नाही म्हणले, डाकू म्हणले. आणि तुम्ही लवकरात लवकर इथून निघून जा. बाई आजची रात्र आम्हाला या ठिकाणी मुक्काम करायचा आहे. सकाळच्या प्रहरामध्ये ब्रह्मी मुहूर्तावर उठून आम्ही या ठिकाणी इथून पुढे निघू.
शेवटी मग राहण्यासाठी त्या आश्रमामध्ये ती रात्र त्यांनी काढली. रात्रीच्या समयाला या आजामेळानं मोठे हरण मारलं, घरी घेऊन निघालं. हातामध्ये कुऱ्हाड. पाहिलं तर हे घराच्या समोर झोपलेले वारकरी दिसले. जसा आतमध्ये प्रवेश केला म्हणजे इथं यायला कुणाचा हिम्मत होत नाही, इथं येऊन झोपलेत म्हणले. उठा लवकर म्हणले, उठा. पट 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 सर्व वारकरी उठले. पण ती वेश्या जागी होती. ऐका, मी त्यांना थांबवायला लावले. ठीक आहे म्हणले, तू म्हणल्यास म्हणले राहू दे आजच्या रात्र. आणि मग सकाळ झाली, स्नान झालं, देवपूजा उरकली आणि महात्मा लोक निघणार. तेवढ्यामध्ये मनामध्ये विचार केला, एक रात्रभर का होईना पण यांच्या घरी आपण मुक्काम केलाय, यांचं ऋण आहे आपल्या डोक्यावर. आणि मग काहीतरी यांचं कल्याण केल्याशिवाय इथून पुढे जायचं नाही. आणि मग त्या महात्म्यांनी हाक मारली, ओ आजामेळ महाराज बाहेर या जरा. रात्री उशीर झाला झोपायला. रागामध्येच आजामेळ बाहेर आला. काय बोला? आमचा नियम आहे म्हणले, एखाद्याच्या जर घरी आम्ही गेलो, जेवण खावण केल्याच्या नंतर, मुक्काम केल्याच्या नंतर दक्षिणा घेतल्याशिवाय इथून जात नाही. आजामेळ म्हणला, मी दक्षिणा देत नाही, मी दक्षिणा घेतोय म्हणले. आणि तुम्ही दक्षिणा मागायलात म्हणले, तुमच्या जवळ जे आहे तेच इथं ठेवून जा. पण त्यावेळेला महात्म्याने सांगितलं, बाबा ऐक, धन संपत्ती अशी काही दक्षिणा आम्हाला नकोय. एक काम कर, तुझी पत्नी गरोदर आहे आणि या वेळेला जो मुलगा होईल त्या मुलाचं नाव तू नारायण ठेव. काय ठेव? नारायण ठेव. ते मला नाही, मला दुसरं ठेवायचं. ते मला जमत नाही. जर तू जर नारायण नाव ठेवणार असशील, वचन जर देणार असशील तर आम्ही इथून पुढे जाऊ, नसा इथंच थांबू. मग आजामेळाकडून वचन घेतलं, महात्मा लोक निघून गेले. दैव योगाने त्या वेश्येला एक मुलगा झाला. आणि जसा मुलगा झाला त्या वेश्येनं आणि त्या आजामेळानं त्या बाळाचं नाव पुढे नारायण असं ठेवलं. बघा, पूर्वीचे 9 मुलं होते त्या वेश्येला आणि सर्वात लहान बाळा असल्यामुळं सर्वात लहान बाळ होतं शेंडेफळ. सर्वात जास्त आवडीचं बाळ आजामेळाचं ते झालं. उठता बसता आजामेळ त्याला हाका मारायचा. आजामेळ बाहेरून आला, नारायणा पाणी आण, नारायणा चल जेवायला, नारायणा चल खेळायला, नारायणा तंबाखूची पुडी आण. उठता बसता नारायणाला हाका मारायला चालू करायचे. काही झालं तरी त्या ठिकाणी नारायण 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 मुखामध्ये एक 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 नाव येऊ लागलं. आणि मग शेवटी मनुष्य देह आयुष्य सरलं आणि मरणासन्न अवस्था जवळ आली. एका बाजावर पडलेला आजामेळ. आणि मग मोठाले मुलं जिकडे तिकडे निघून गेले. सर्वात लहान असणारा नारायण आता जवळ खेळायला लागला. बसल्या उठल्या काही जरी झालं तरी आजामेळ त्याला हाक मारायचे, नारायणा इकडे, नारायणा अमुक कर तमुक कर. ते पोरग कदरून गेलं. म्हणजे काय उठल्या बसल्या नारायणा नारायणा लावलं म्हणले म्हाताऱ्यानं. ते जवळ खेळायलेलं. दैव योगाने मरणासन्न अवस्था जवळ आली. आयुष्यभर केलेलं पाप समोर दिसू लागलं. आणि मग मरणाची घटिका जवळ आली नाही. यमदेवतेने आपल्या दूतांना त्या ठिकाणी पाठवलं. जा म्हणले आजामेळाला घेऊन या. दूत आले महाराज. अकराळ विकराळ स्वरूप धारण केलेलं त्या दूतांनी. चित्र विचित्र असे दिसण्यासाठी रागीट स्वभावाचे ते दूत पाहिले. त्यांनी फासा टाकला आजामेळाच्या गळ्यामध्ये आणि आजामेळाला ओढण्यासाठी प्रारंभ केला. प्राण ज्या वेळेला आजामेळाचा ओढू लागले, समोर त्या दूतांकडे आजामेळाचं लक्ष गेलं आणि असा भेला आजामेळ आणि मोठ्यानं हाक मारली, नारायण धाव म्हणले लवकर नारायण. नारायण तिथंच खेळू लागला. म्हणजे म्हातारा रोजच वरडायला लागले. इथलचा नारायण आला नाही महाराज. हाक ऐकून न ऐकल्यासारखी केली. पण ती नारायण हाक वरच्या नारायणानं ऐकली. जगाच्या मालकानं बसल्या बसल्या लक्ष्मीने विचारलं, मालक कोणता तरी भक्त तुमचा अर्थ त्यानं हाक मारायला लागला. आणि मग भगवान परमात्म्याने आपल्या पार्षदांना बोलवलं. बोलवल्याबरोबर सांगितलं, ऐका माझा एक भक्त आहे, तो माझी अर्थ त्यानं हाक मारायला, लवकरात लवकर जा आणि त्याला घेऊन या. भगवान परमात्म्याने पार्षदांना धाडल्याबरोबर पार्षद भगवान विष्णूचे पार्षद एकीकडून आले. यमदेवतेच्या लोकांनी ज्या वेळेला आजामेळाला ओढू लागला त्यावेळेला हे पार्षद आले. यमदेवचे जे पार्षद अकराळ विकराळ स्वरूपाचे, काळे कुट्ट शरीर त्यांचं, दात बाहेर निघालेले,
तेवढ्यामध्ये भगवान परमात्म्याचे पार्षद आले. जशी यमाचे पार्षद यमासारखे दिसतात, तसे भगवान परमात्म्याचे पार्षद देवासारखे. हरी तैसे हरीचे दास, नाही तया भय मोह चिंता आस. हो निराहती उदास, बळकट कास भक्तीची. भगवान परमात्म्याचे जसे पार्षद आले, ते स्वरूप ज्या वेळेला पार्षदांचं पाहिलं, जसा भगवान परमात्मा दिसायला तशी देवाचे पार्षद दिसायला. शंख चक्र गदा पद्म हातामध्ये धारण केले, चतुर्भुज रूप त्या पार्षदांचे. जसा मालक तसे सेवक. आणि मग दोघांचा जय हरी झाला. कुठं निघाला? म्हणले पिंपरीला सप्ताह, सप्त्याला निघालो. नाही नाही म्हणले, ऐका, आमच्या भगवान परमात्म्याने आम्हाला धाडलं इथं. कशासाठी? हा आजामेळ आमच्या भगवान परमात्म्याचा खूप निष्ठावान भक्त या, आणि देवानं स्पेशल त्यांना बोलवलंय असं म्हटलंय. त्यानंतर यमदूत म्हणले, तुम्हाला काहीतरी चुकीचा संदेश मिळालाय का? अहो हे गिराईक म्हणले आमच्या यमदेवतेने याला घ्यायला पाठवलंय आम्हाला, त्याच्यामुळे आम्ही आलो. भगवान परमात्म्याचे पार्षद आणि यमदेवतेचे पार्षद दोघांमध्ये बोलाबोली झाली. त्याचं रूपांतर भांडणात झालं. आता देवाचे जरा पार्षद निबर होते, त्यांनी यमदेवतेच्या पार्षदाला मारलं आणि तिथून हाकालून लावलं. आणि मग या दोघांचा जो संवाद चालू होता, तो संवाद आजामेळ ऐकू लागला. आजामेळानं विचार केला, आयुष्यभर मी पाप केले, पण मरणाच्या वेळेला फक्त एक वेळेला मी नारायणा म्हणून हाक मारली. बरं मारली कुणाला? घरच्या नारायणाला. घरचा नारायण आला नाही, पण वरचा नारायण आला म्हणले. त्या भगवान परमात्म्याने त्याच्या पार्षदांना मला घेण्यासाठी पाठवलं. काय दयाळू असं माझा भगवान परमात्मा. मरणाच्या वेळी करी तळमळ, आठवे गोपाळ वैकुंठीचा. अंतकाळ होता आणि या अंतकाळाच्या समयाला फक्त एक वेळेला नारायणा म्हणून हाक मारली. त्यासाठी भगवान परमात्म्याच्या पार्षदाने काय केलं तर या आजामेळाला आपल्या विमानामध्ये घेतलं आणि वैकुंठाला घेऊन गेले. इकडं यमदेवता विचार करू लागली. अनेक वेळ झालं म्हणले, पण अजून दूत आलेले नाहीत. म्हणजे काम चुकारपणा करायला लागले. तेवढ्यामध्ये सर्व दूत आले. जेवढं काही साहित्य सोबत नेलेलं होतं तेवढं साहित्य समोर टाकलं आणि यमदेवतेला सांगितलं, मालक आजपासून तुमची ड्युटी आम्हाला करायची नाही. का?
अहो कुणाला आणायचं आणि कोणाला ठेवायचं आधी सांगतच जा. बघा म्हणलं किती मारलंय म्हणले देवाच्या दूताने आम्हाला. आज या वेळेला आयुष्यभर पाप केलं जाऊ द्या, पण अंत काळाच्या समयाला फक्त एकदाच नारायण म्हटला, ते बी मुलाला म्हटला. त्याच्यासाठी देवानं त्यांचे दूत पाठवले. ऐका, कुणाला आणायचं आणि कुणाला ठेवायचं सांगा. त्यावेळेला यमदेवतेने सांगितलं, यम धर्म सांगे दुता तुम नाही ते सत्ता जेते होय हरी सदा घोषणा मारिती तोडीती झोडीती निष्ठुर यमाचे किंकर बहुसाल. यम देवताच्या दूतांना सांगू लागली, ऐका, यम धर्म सांगे दूता तुम्हा नाही तेथे सत्ता जेथे होय हरी कथा सदा घोष नामाचा. दूतांनो ऐका, यमधर्म सांगे दूता तुम्हा नाही तिथे सत्ता. कुठं नाही सत्ता? जेथे होय हरी कथा सदा घोष नामाचा. ज्या ठिकाणी भगवान परमात्म्याची हरिकथा चालू असेल, कीर्तन चालू असेल, भजन चालू असेल, त्या ठिकाणी म्हणजे तुम्हाला एंट्री नाही. मग तिथं जायचं नाही. अहो तिथं काय, नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा सुदर्शन यावा घरटी फिरे भुवती. जिथं कथा चालू तिथंच नाही म्हटले. नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा. त्याच्या गावाला जाऊ नका म्हणजे. अहो गावाला नाही, त्याच्या शिवाला जाऊ नका. का? कारण भगवान परमात्म्याचं जे सुदर्शन चक्र आहे, त्या नामधारकाच्या गावाचं शिवाचं रक्षण करायला असतं. सुदर्शन यावा घरटी फिरे भोवती. त्याच्यामुळं जिथं कथा चालू असेल, कीर्तन चालू असेल, माणसानं तिथं जाऊन बसावं. बाहेरून फिरायला लागला की यमाचे दूत म्हणजे ते उचला एवढे. जर भजन कीर्तन ऐकण्यासाठी बसला तर त्याला त्या ठिकाणी भरपूर वेळ त्याच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी प्राप्त होतो. आणि मग या अजामेळ महाराजांना भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी वैकुंठाची प्राप्ती करून दिली. नारायण नामे तरला अजामेळ नामाचे महिमान काय सांगू. नाम हे चांगले, नाम हे चांगले जीवाचे होय कल्याण. भगवान परमात्म्याच्या नामस्मरणामुळे या अजामेळेला भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली. असं हे दिव्य ज्ञान. भगवान परमात्म्याचं नामस्मरण केल्याबरोबर नरक त्या ठिकाणी नरकाच्या यातनेपासून जीवाची मुक्तता होते. आणि मग सर्व राजा परीक्षितीने प्रश्न केला, महाराज अजून अनेक काही कथा या ठिकाणी तुम्ही आम्हाला सांगा. महाराज म्हणले 2 मिनिटं भगवान परमात्म्याचं नारायणाचं भजन घेऊया आणि त्यानंतर पुढल्या कथा पाहूयात. सर्वांनी हाताने टाळी, झोपलेलं कोणी असलं उठवा एकदा सर्व.
हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण घ्यायची सर्वांना. परशुराम भैया सर्वांना एकदा घ्या कॅमेऱ्यामध्ये. नारायण नारायण जय हो. नारायण श्रीमन नारायण मोकळे करूया. नारायण 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 श्रीमन नारायण सर्वांनी मोठ्यानं म्हणाल. नुसते टाळ्या वाजवायला लागल्यात. म्हणायचं पुढे. नारायण हरी नारायण नारायण हरी नारायण. बोला. हरी नारायण हरी नारायण नारायण हरी नारायण. बोला बोला बोला. पुरुष मंडळ. हरी नारायण हरी नारायण हरी नारायण हरी नारायण. वा वा वा. हरी नारायण हरी नारायण हरी नारायण हरी नारायण.
सुखदेव भगवान की जय. जय जय श्री राधेश श्याम. काय गोड भजन केलं महिला मंडळ. दीड नाही तुम्हाला 2,000 रुपये लाडक्या भावना द्यायला पाहिजे. सगळ्या बहिणीला पैसे चालू झाले पण दाजीचं काय. दाजीचा उन्हाळा कागद गोळा कराय दाजी 500 रुपये तरी तिकडे देता. ऐका या चरित्र कथेच्या नंतर पुढे वृत्रासुराची कथा आलेली आहे. वृत्रासुराचा उद्धार या ठिकाणी भगवान परमात्म्याने इंद्राच्या द्वारे त्या ठिकाणी केलेला आहे. पुढं राजाने प्रश्न केला, महाराज प्रत्येक वेळेला पाहत असताना भगवान परमात्मा देवाची बाजू घेतो आणि राक्षसांना मारतो. कुणाची बाजू घेतो? देवाची. जेवढे युद्ध झाले त्या युद्धामध्ये पहा भगवान परमात्म्याने बाजू घेतली देवाची आणि मारले कुणाला? राक्षसांना मारले. भगवान परमात्म्याला समदर्शी म्हणतात. सर्वांना समान पाहणारा भगवान परमात्मा. पण मला तसं दिसत नाही. हा भगवान परमात्मा प्रत्येक वेळेला राक्षसांना मारतो आणि देवाचं रक्षण करतो. त्यावेळेला परीक्षिती महाराजांना शुकाचार्य सांगू लागले, राजा आई तो भगवान परमात्मा कुणाचं कधी वाईट करत नाही. कारण तो भगवान परमात्मा जसा समदर्शी आहे तो तसाच आहे. तुम्ही जसा भाव भगवान परमात्म्याच्या ठिकाणी ठेवतात तसा तो भगवान परमात्मा तुम्हाला त्या ठिकाणी फळ देतो. असा हा भगवान परमात्मा. ऐक म्हणले, एक महान भगवत भक्त होऊन गेला, त्याचं नाव आहे भक्त प्रल्हाद. याचं चरित्र कथा मी तुला सांगतो. ज्या वेळेला हिरण्याक्षाला भगवान परमात्म्याने मारलं, मग हिरण्यकश्यपू आई वडिलांच्या जवळ आला आणि त्यांचं सांत्वन करू लागला. आईला वडिलांना सांगू लागला, ऐका आई बाबा शरीर नश्वर आहे म्हटले, एक ना एक दिवस पडणारच आहे. संपूर्ण सांत्वन केलं पण मनामध्ये मात्र देवाविषयी राग होता. आणि मग हिरण्यकश्यपू त्या ठिकाणी सर्वांचं सांत्वन करून आपली पत्नी बरोबर होती तिला सोडून तो हिरण्यकश्यपू वनामध्ये साधना करण्यासाठी निघून गेला. भगवान विष्णूकडून त्या ठिकाणी ते वैरत्व पत्करलं होतं. आणि मग साधना ब्रह्मदेवाची केली. अनेक वर्षापर्यंत साधना चालू होती. इकडं इंद्रानं कयादूला घेऊन गेला पण नारदांनी तिला सोडून आपल्या आश्रमामध्ये ठेवलं. साधना चालू या हिरण्यकश्यपूची. साधना एवढी घनघोर केली, ब्रह्मदेव प्रसन्न झाले. बोल म्हणले, काय पाहिजे तुला? त्यावेळेला हिरण्यकश्यपू ब्रह्मदेवाला सांगला, महाराज ब्रह्मदेव मला तुम्ही अमर करा. काय करा? अमर करा. त्यावेळेला ब्रह्मदेवाने सांगितलं, बाबा ऐक मलाच मरावं लागणार आहे, तुला काय अमर करू म्हणले. तुला अमर करता येणार नाही पण अमृत तुल्य तुम्हाला त्या ठिकाणी चहा पाचतो म्हणले, बसा जरा. अमर करता येणार नाही का? कारण मला एक ना एक दिवस या ठिकाणी जायचं आहे. त्याच्यामुळं तू कुठलेही वर माग, मी तुला ते वर त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतो, किंबहुना देतो. पण फक्त अमर पद त्या ठिकाणी, अमरत्व तुला मी देऊ शकत नाही. आणि मग या हिरण्यकश्यपूने ब्रह्मदेवाला काही वरदान मागितले. देवा ऐका, मी काही एक नाही वर मागणार, मग अनेक वर मागणार, तू किती पण माग, मी तेवढे वर तुला त्या ठिकाणी देतो. मग हिरण्यकश्यपू समोर झाला आणि या हिरण्यकश्यपूने पहिला वर मागितला, देवा अमर तुम्ही मला करणार नाही, एक काम करा, मला घरात मरण नको, बाहेर मरण नको. ब्रह्मदेव म्हणले तथास्तु. अजून बोला, मला जमिनीवर मरण नको, आकाशामध्ये मरण नको, तथास्तु. बोला, दिवसा मरण नको, रात्री मरण नको, तथास्तु. देवा मला पशुकडून मरण नको किंवा मानवाकडून मरण नको, तथास्तु. पुढा मला देवा शस्त्राने मरण नको किंवा अस्त्राने मरण नको, तथास्तु. पुढा देवा ऐका, अजून एक वर द्या, मला
12ही महिन्यामध्ये मरण नको. भगवान परमात्मा म्हणाले तथास्तु. आता मग सर्व त्या ठिकाणी वर ज्यावेळेला प्राप्त झाले, आता मग काय महाराज, जवळ जवळ काही नसतं तोच माणूस शांत असतो. आणि मग एकदा का जीवनामध्ये एखाद्या काही गोष्टी प्राप्त झाल्या, मग तो माणूस तसा राहत नाही महाराज, लवून झोपून. हा हिरण्यकशिपू जसा तपश्चर्या करून परतीच्या प्रवासाला निघाला, सैन्य घेण्यासाठी आलं, राज्यात आल्याबरोबर महाराज पहिला नियम काढला हिरण्यकशिपूने. कोणता? जसं भारताचं ब्रीद वाक्य कोणतं? सत्यमेव जयते. या हिरण्यकशिपूने त्याचं पहिलं ब्रीद वाक्य काढलं. कोणतं? नाव घेऊन देवाचे हे ब्रीद हिरण्यकशिपूचे. देवाचं नावच घ्यायचं नाही. सत्य कथान कीर्तन हे काही नाही. पहिले महाराज धरा म्हणले, कथा बंद झाल्या, कीर्तन बंद झाली, यज्ञ बंद झाले, सर्व लोक त्या ठिकाणी आता भयभीत झाले. का? देवाचं नाव घेतल्याबरोबर हिरण्यकशिपू उचलून घ्यायचा आणि जेलमध्ये टाकायचा किंवा मृत्यूदंडाची शिक्षा द्यायचा. इथं भजन कीर्तन कुणी करणार. काही लोक आले वा ग्रामस्थ मंडळी जवळ, हिरण्यकशिपू महाराज आम्हाला तर भजन करण्याचा छंद आहे, मग भजन करायचे आम्हाला. मग भजन कोणचं करायचं? हिरण्यकशिपूने सांगितलं, ऐका मी सांगतो ते भजन करा. सर्वांनी भजन करा. आता कोणतं भजन करा? हिरण्यकशिपू महाराज जय जय हिरण्यकशिपू महाराज. त्या पार्टीचे लोक हिरण्यकशिपूने सांगितलं देवाचं नाव घ्यायचं नाही, मग भजन करायचं. कुणाचं करायचं? माझ्या नावाचं करायचं. मग माझं भजन तुम्हाला 40 सकट सांगतो म्हणले. म्हणा असं, हिरण्यकशिपू महाराज जय जय हिरण्यकशिपू महाराज. आता काही लोक म्हणले बाबा आहे तो पण तरी भजन करायचं. आणि मग सर्व लोक निघून आले. जे जे कार करायचा आपला पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जे म्हणायचंच नाही. मग काय म्हणायचं? हिरण्यकशिपू महाराज की जय असं म्हणायचं. म्हणले कोण सांगू लागलं? हिरण्यकशिपू सांगू लागला प्रजेला. आणि मग सर्व नियोजन लागलं. पण इकडं जी कयादू माता नारदाच्या आश्रमामध्ये राहण्यासाठी होती, त्या आईच्या गर्भामध्ये असणारं बालक. आता नारद म्हटल्याच्या नंतर काय सामान्य व्यक्ती का? उठता बसता नारायण 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 नारायण, उठता बसता भगवान परमात्म्याचं चिंतन करणारे नारदजी. त्या गर्भामध्ये असणारा तो बालक, त्या बालकाने विचार केला. हे बाबा म्हणले उठता बसता नारायण 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 नारायण, नेमका कोणचा नारायण म्हणले? नारायण नारायण म्हणायला लागला म्हणले, पण आजपर्यंत काही पाहिला नाही. पण ज्या अर्थी नारायण नारायण म्हणायला लागलाय त्या अर्थाने कोणतरी विशेष व्यक्ती असला पाहिजे. आणि मग त्या आईच्या गर्भामध्ये त्या बाळा नारायण नामाचा त्या ठिकाणी जाप चालू केला. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवा लाधला कृष्णदाता. उद्धवा लाधला कृष्णदाता. भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं आणि आईच्या गर्भामध्ये भगवान परमात्म्यानं सर्वात कमी वयामध्ये जर दर्शन कोणाला दिलं असेल तर तिथं प्रल्हादाला दिलेलं आहे. सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला उद्धवा लाधला कृष्णदाता. आणि मग कालांतराने ज्या वेळेला तो जन्माला आला, पहिले 3 मुलं होते, आल्हाद सल्लाद अनुलाद, आणि 4 नंबरला या बालकाचा जन्म झाला. त्याचं नाव पुढे ठेवण्यात आलं प्रल्हाद. दैव योगाने संपूर्ण नगरामध्ये राज्यामध्ये नामस्मरणावर बंदी घातली होती. पण भगवान परमात्मा एवढा खतरनाक देवता आहे, सगळं नाव बाहेरला बंद झालं म्हणले घ्यायचं, पण त्याच्या घरामध्ये नामधारक तयार केला. म्हणले बाहेरचे दुकानं बंद करा पण घरचं चालू राहू द्या. राज्यामधलं नामस्मरण बंद झालं पण घरीच चालू झालं. ज्या वेळेला हिरण्यकशिपून आपल्या पत्नीला आपल्या राज्यामध्ये घेऊन आले, कालांतराने
त्या बाळाकडे पाहिल्याबरोबर मनामध्ये विचार केला तर शिक्षणासाठी याला पाठवायला पाहिजे कुठंतरी. मग आपले दैत्य गुरु जे होते त्या दैत्य गुरूंकडे महाराज दैत्य गुरु शुक्राचार्यांचे 2 मुलं होते. त्या मुलांकडे या प्रल्हादजीला शिक्षणासाठी ठेवलं. आता ती शाळा म्हणजे काय आपल्या शाळेसारखी नव्हती. ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल, तसली शाळा नव्हती ती. मग त्या शाळेमध्ये शिक्षण कोणचं असायचं? त्या शाळेमध्ये एकच शिक्षण, हाना, मारा, तोडा, कापा. याच्या व्यतिरिक्त शिक्षण दुसरं नव्हतं त्या शाळेमध्ये. आणि या शिक्षणामध्ये प्रल्हादजीला त्या ठिकाणी टाकलं. बाकीचे विद्यार्थी शिक्षण घ्यायचे, प्रल्हादजी निवांत एक ठिकाणी बसायचे आणि भगवान परमात्म्याचं भजन करायचं. नारायण श्रीमन नारायण श्रीमन नारायण श्रीमन नारायण. भगवान परमात्म्याचं एक एक दिवस भजन करत चिंतन करत करत काळ क्रमू लागले. शेवटी अनेक दिवस झाला मुलगा शिकायला टाकलाय. मग एक दिवस भक्त प्रल्हादजींना बोलून घेतलं, आपल्या मांडीवर बसवलं. बाळा, अनेक दिवस झालं मला तुला शिकायला टाकलं नाही. आश्रमामध्ये तू अनेक दिवस राहिलास. काय काय शिकलास म्हणजे सांग बरं. घरी शाळेमधून मुलं आल्याच्या नंतर माय बाप विचारते काय शिकवलं आज सरांनी तुला, काय शिकवलं मॅडमनं. मग जे शिक्षण जे शाळेमध्ये अभ्यास झालाय तो अभ्यास तो मुलगा आपल्या आई वडिलांना सांगायला चालू करतो. तसं प्रल्हादजीला मांडीवर घेतलं. बाळा, काय शिकवलं तुझ्या गुरुजींनी? बाबा, मला माझ्या गुरुजींनी 9 चांगल्या गोष्टी शिकवल्या. किती? 9 चांगल्या गोष्टी. बाप, मला इथं एक चांगली भेटना, तू 9 सांगायला लागलास म्हणली. कोणत्या सांगितल्या? बाबा ऐका, श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदन. बाबा, मी 9विधा भक्ती शिकलो. श्रवण कीर्तन विष्णु स्मरण पाद सेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदन. एक एक भक्ती तो प्रल्हाद आपल्या बापाजवळ बोलून दाखवू लागला. श्रवण करायचं, त्या भगवान परमात्म्याचं श्रवण करायचं, कीर्तन करायचं, विष्णू स्मरण. ज्या वेळेला भगवान विष्णू परमात्म्याचं नाव मुखाला आलं, राग आला या हिरण्यकशिपूला. अरे, सर्व गावामधलं नाव मी बंद केलंय, नगरामधलं नाव, राज्यामधलं नाव बंद केलं, तू माझ्या घरी देवाचं नाव, माझ्या वैऱ्याचं नाव घ्यायला लागला. मग भगवान परमात्म्यानं प्रल्हादाला उचलून खाली फेकून दिलं. सैनिकांना सांगितलं, ऐका, माझ्या वैऱ्याचं नाव घ्यायला लागला म्हणजे याला मृत्यूदंडाची शिक्षा द्या. सैन्य धावलं महाराज. आणि मग धावल्या बरोबर त्या सैन्याने महाराज शस्त्राने त्या ठिकाणी प्रहार केला प्रल्हादजीला. पण काहीच झालं नाही. देव राखे तया मारील कोण न मोडे काटा हिंडतावण. त्याचं रक्षण करता भगवान परमात्मा आहे, त्याला कोण काय करणार. अनेक शस्त्रास्त्राचे प्रयोग केले पण मरत नव्हता. उंच कड्यावर घेऊन गेले, खाली फेकला. पण फूल जसं एखाद्या वृक्षाचं तुटून खाली जमिनीवर यावं तसा तो प्रल्हाद खाली जमिनीवर आला. संध्याकाळी आहेच घरी. पुन्हा तेल तापवलं, त्या कढईमध्ये प्रल्हादजीला सोडलं. पण शीतल जसं पाणी टाकावं तसं भगवान या परमात्म्यानं ते पाणी शीतल केलं. आणि या प्रल्हादाचा स्पर्श झाल्याबरोबर आनंदी आनंद. पुढं एका हत्तीला मदिरा पाजली आणि त्याच्या पायाखाली सोडलं. पण जसा हत्तीला स्पर्श झाला प्रल्हादजीचा, पाळीव हत्ती असल्यासारखा तो हत्ती याच्या सोबत खेळायला लागला. राग आला, पुढे विष देण्यात आलं. सर्पाच्या त्या ठिकाणी अनेक सर्प रूम मध्ये बंद होते, त्याच्यामध्ये प्रल्हादाला सोडलं. पण काहीच झालं नाही महाराज. तुका म्हणे विष अमृता समान कृपा नारायणे करिता होय. विष वाजलं पण त्याचा अमृतासारखा परिणाम प्रल्हादजीला झाला. पुढं होलिका नावाची बहीण होती, तिने सांगितलं मला ब्रह्मदेवाचं वरदान आहे, आग्नी मला काही करू शकत नाही. लाकडं त्या ठिकाणी रचले, एक वेग त्याला आग्नी दिला आणि प्रल्हादजीला घेऊन ती होलिका त्या लाकडावर बसली महाराज. परिणाम होलिका जळून गेली पण प्रल्हादाला काही झालं नाही. भगवान परमात्म्याने ज्या बालकाचं रक्षण केलं त्याला कोण काय करणार. जाको राखे साईया मारस के. भगवान परमात्म्याने बाळाचं रक्षण केलं. शेवटी हिरण्यकशिपूला राग आला आणि
हिरण्यकश्यप प्रल्हादाला घेऊन आपल्या राजवाड्यामध्ये आला. विचारलं, एवढे मारण्याचे प्रयत्न केले तरी तू मरत नाहीस, कुठली शक्ती तुझं रक्षण करते सांग लवकर. ती शक्ती मला पाहिजे बाबा. माझा भगवान परमात्मा माझं रक्षण करतो, तुझा भगवान परमात्मा रक्षण करतो. कुठे आहे तो? अहो बाबा तो कुठं नाही म्हणले. विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला, आजी म्या दृष्टीने देखिला विठ्ठलची विठ्ठल. बाबा तो भगवान परमात्मा कुठं नाही. तो भगवान परमात्मा शस्त्रामध्ये आहे, अस्त्रामध्ये आहे. तो भगवान परमात्मा माझ्यामध्ये आहे. तो भगवान परमात्मा बाबा तुमच्यामध्ये आहे. सृष्टीच्या कणाकणामध्ये तो माझा भगवान परमात्मा व्यापून राहिलेला आहे. सर्व घटी राम जय हो. देहा देही सर्व घटी राम देहा देही एक सूर्य प्रकाशक सहस्त्र रश्मी. तो भगवान परमात्मा सर्व घटाघटामध्ये बाबा व्यापून राहिलेला आहे. मग राजमहलामध्ये अनेक खांब होते. त्या प्रत्येक खांबाकडे त्या ठिकाणी या हिरण्यकश्यपूनं बोट करावं. याच्यात तुझा भगवान परमात्मा आहे का? बाबा हो. त्याच्यात आहे का? त्याच्यात पण आहे. इथं भगवान परमात्म्याला चिंता पडली, आता नेमक्या कोणत्या खांबाकडे बोट करतो? त्या सभेमध्ये सर्वच खांब त्या ठिकाणी घर 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 करू लागले. एका खांबाकडे बोट केली, याच्यामध्ये तुझा भगवान परमात्मा बाबा आहे. आणि मग राग आल्याबरोबर त्या दुष्टाने त्या खांबावर लात मारली. जशी लात मारल्यावर खांबाचा कडकडाट आवाज झाला. त्याच्यामधून भगवान नरसिंह प्रगट झाले. भगवान नरसिंह भगवान की जय. नरसिंह भगवान की जय. भगवान की जय. खांबावरी लात मारली तुझने समीनारायण प्रगट समीनारायण प्रगट खांबावरी लात मारली तुझने समीनारायण प्रगट समीनारायण खांबावर लात मारली, भगवान परमात्म्याने त्याच्यामधून अवतार धारण केला. तो अवतार म्हणजे भगवान नरसिंह अवतार. अवतार झाल्याबरोबर ते अकराळ विकराळ स्वरूप पाहिलं आणि रागीट स्वभाव तो भगवान परमात्म्याचा. अनेक दिवसापासून माझ्या भक्ताला त्रास द्यायला लागला, म्हणले लेकराला त्रास द्यायला लागला, म्हणून राग आलेला भगवान परमात्म्याला. त्या हिरण्यकश्यपूने लगेच हातामध्ये खड्ग तलवार घेतली आणि लगेच भगवान परमात्म्यावर चाल केली. दोघांचं घनघोर युद्ध झालं. अनेक वेळ भगवान परमात्मा त्याला खेळू लागले. खेळत 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 भगवान परमात्म्याने त्याला उचललं आणि थेट आपल्या उंबऱ्याच्या जवळ आले. भगवान परमात्मा उंबऱ्यावर बसले. मांडीवर हिरण्यकश्यपू आहे. हिरण्यकश्यपू हसू लागला, आहे का तुम्ही मला मारू शकत नाही का? कारण भगवान परमात्म्याने मला काही वरदान दिले. देवाला विचारलं कुठलं वरदान आहे? वरदान कुठला म्हटल्याबरोबर देवा ऐका, मला घरामध्ये मरण नाही, मला बाहेर मरण नाही. देव म्हणले डोळे उघड. उघडा डोळे बघा नीट. काय तू घरात पण नाहीस आणि बाहेर पण नाहीस, मग आहेस कुठं? तुला मी उमऱ्यावर या ठिकाणी धारण केले. तू घराच्या मधात नाहीस, बाहेर नाही. देवा जमिनीवर मरण नाही, आकाशामध्ये मरण नाही. देवाला सांगितलं तुला मी माझ्या मांडीवर घेतोय. तू आकाशात नाहीस, जमिनीवर नाहीस. पुढे बोल. देवा मला दिवसा मरण नाही किंवा रात्री मरण नाही. भगवान परमात्मा सांगतात तिन्ही सांजेची वेळ आहे. दिवस मावळतीला गेलाय, दिवसही नाही आणि रात्रही नाही. बोल पुढे. देवा ऐका, मला शस्त्रानं मरण नाही किंवा अस्त्रानं मरण नाही.
भगवान परमात्म्याने सांगितलं तुझ्यासाठी मी 6 महिने झाले नखच कापले नाहीत बघ याच्याकडं बोल पुढं देवा मला पशुकडून मरण नाही किंवा पक्षाकडून मरण नाही किंवा मानवाकडून मरण नाही देवानं सांगितलं नीट पहा माझ्याकडे शरीर मानवाचं आहे पण शीश सिंहाचं आहे हाही वर तुझा गेला बोल पुढं देवा मला 12ही महिन्यामध्ये मरण नाही वागा तुझ्यासाठी मी स्पेशल 13वा महिना काढलाय कोणता जावयाचा लाडका महिना आहे हा पुरुषोत्तम मास त्याला काही ठिकाणी मन मास पडलेला आहे काही ठिकाणी धोंड्याचा महिना आपल्या गावरान भाषेत गोट्याचा महिना धोंड्याचा महिना हा बोल म्हणले आता 13वा महिना तुझ्यासाठी स्पेशल काढलाय बस आता फक्त चिंतन माझं कर तुझा आता मी मोक्ष देतो आणि भगवान परमात्म्याकडे पाहत पाहत देवाने ती नख त्याच्या पोटामध्ये खुदस्ती मारला आणि भ्रूण फाडला जसा फाडला सर्व देवतांनी मोठ्याने जय जयकार केला बोलिए नरसिंह भगवान की जय नरसिंह भगवान की जय नरसिंह भगवान की जय हिरण्यकश्यपूला देवानं मारलं पण राग एवढा आलेला होता भगवान परमात्मा शांत होत नव्हते शेवटी सर्व देवता लोक त्या ठिकाणी राज्यामध्ये लोक शांत बोलत देवाला पण देव शांत होत नव्हते आणि मग ब्रह्मदेवाने भक्त प्रल्हादजीला पुढे केलं भक्त प्रल्हादजीला पुढे केल्याबरोबर प्रल्हादजी पुढे आले पुढे आल्याबरोबर भक्त प्रल्हादजीचा चेहरा पाहिला जसा पाहिल्याबरोबर या भगवान परमात्म्याने नरसिंह भगवान परमात्मा त्या प्रल्हादजीला उचलून घेतलं आपल्या मांडीवर घेतलं आणि जशी एखादी गाय आपल्या वासराला चाटते तसा भगवान परमात्मा त्या प्रल्हादजीला चाटू लागले प्रेम करू लागले डोळ्यामध्ये अश्रू आले प्रल्हादा अरे पहिल्याच वेळेला जर मला तू बोलवलं असतस एवढा त्रास तुला भेटला नसता खूप त्रास दिला या दुष्टानं तुला तेव्हा तुम्ही उशिरा का होईना पण आलात आनंद वाटला पण देवा एक चिंता आहे मला काय चिंता आहे माझ्या वडिलाला गती कोणती देता तुम्ही अरे तुझ्या वडिलाला त्या ठिकाणी कव्हाच मी मोक्ष देऊन टाकलाय कारण तो माझा पार्षद आहे जय विजयापैकी विजय नावाचा हा माझा पार्षद असल्यामुळं त्याला मी माझी गती त्या ठिकाणी माझ्या जवळ घेऊन घेतलं प्रल्हादा ऐक अनेक दिवसापासून माझी साधना केलीस तुला काय पाहिजे काही मागून घे देवा म्हटले काहीच नको एक भगवान परमात्म्याने त्या प्रल्हादजीला आशीर्वाद दिला ऐक इथून पुढे तुझ्या वंशामध्ये मी एकालाही मारणार नाही तुझ्या कितीतरी दुष्ट राक्षस झाले तरी त्यांना मी स्वतः एकालाही मारणार नाही मग बघा प्रल्हादजीच्या वंशामध्ये पुढे बली महाराज झाले पाताळात घातलं पण मारलं नाही बोलतो पुढं बाणासुराचे त्या ठिकाणी 1000 हात होते त्याचे हात छेदन केले पण त्याला मारलं नाही अनेक राक्षस झाले पण त्यांना कुणालाच भगवान परमात्म्यानं मारलेलं नाही वर दिला आणि मग तो भगवान परमात्मा त्या ठिकाणी निघून गेले या ठिकाणी 7वा स्कंद या ठिकाणी संपलेला आहे गोपाल कृष्ण भगवान की जय 5 मिनिटाची विश्रांती घेऊया त्यानंतर राहिलेली कथा पाहूया चलू द्यायचं 5 मिनिटाची विश्रांती गोपाल कृष्ण भगवान की जय श्रीमद भागवत महापुराण की जय 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 श्री राधेश्वर